तीच पद्धत, तीच स्टाईल. आधी पक्षातले अर्धे अधिक लोक बाजूला करायचे. मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा. मग त्यातल्याच एकाने त्या गटाचा नेता व्हायचं. मग त्यांनी आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजिनल मूळ पक्ष आहोत असं सांगायचं. बाजूला पडलेल्या लोकांनी मग भाजपला पाठिंबा द्यायचा. ही पद्धत आधी शिवसेनेसाठी, मग राष्ट्रवादीसाठी, आता तृणमूल काँग्रेससाठी, उद्या कदाचित पंजाबमधल्या आपसाठी सुद्धा वापरली जाईल. या सगळ्यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते का? हे सगळं जे होतंय त्याला कारण एकच आहे. भाजप निरपेक्ष पद्धतीने निवडणुका लढू शकत नाही. भाजप जनमत मिळवू शकत नाही. भाजपच्या पाठीमागे जनमत नाही हे भाजपला पक्कं माहीत आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून भाजपा अशा पद्धतीने निवडून आलेल्या लोकांनाच पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष जे लोक बाहेर पडतात त्यांना टीका करण्यासाठी एक स्क्रिप्ट दिली जाते. शिवसेनेला हिंदुत्ववादाची स्क्रिप्ट, राष्ट्रवादीसाठी नेतृत्वाचा मुद्दा, तर तृणमूल काँग्रेसच्यासाठी कदाचित IT सेलला अजून स्क्रिप्ट येणं बाकी असेल. विरोधकांनी मात्र यातनं एक गोष्ट ठरवावी लागेल. आयदर दे विल सेट यू ऑर दे विल शूट यू. तुम्हाला तुमच्या पोराबाळांना, लेकीसुनांना, कुटुंबियांना सेट करायचं असेल तर भाजपचा नंगानाच खुशाल उघड्या डोळ्यांनी बघत राहा. पण जर लोकशाही वाचवायची असेल तर मात्र स्वतःला शूट करून घ्यायची तयारी ठेवावीच लागेल. डिसिजन इज युअर्स.